नमस्कार रसिको. मी मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही घेऊन आलो आहोत साहित्य जगताची सफर. आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं की जरी मी हे सांगत असले व्हिडिओमधून तरी आम्ही घेऊन येत आहोत ऑडिओ पॉडकास्ट. कारण मराठी भाषा सतत कानावर पडत राहणं, त्यातलं चांगलं साहित्य कानावर पडत राहणं, ऐकत राहणं हे जास्त आवश्यक आहे. म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतलाय आणि त्यासाठी आपला सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळं आम्हाला पुन्हा चैतन्य प्राप्त होईल. आम्ही खूप खूप साहित्यातले प्रकार मराठीतले आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत प्रामाणिकपणानं प्रयत्न करू आणि आपल्यात याची एक साहित्याची रसनिर्मिती होईल, त्याचा आपण निर्भेळ आनंद घेऊयात. आता मराठी म्हटलं किंवा भारतीय साहित्य म्हटलं तर सगळ्यात मोठा पाया महर्षी व्यास. आपण त्यांना बाजूलाच करू शकत नाही आणि ते बाजूला केलं तर बाकी काही उरत नाही. कारण आपल्याकडे म्हणतात व्यासोच्छिष्ट जगत्त्रया, म्हणजे जे सगळं आहे ते व्यासानी आधी सांगून ठेवलेलं आहे आणि आपल्याला त्याचा आधार घेतल्याखेरीज काही ना काहीतरी त्यातलं असल्याखेरीज आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि हीच परंपरा आपल्या या पॉडकास्टमध्ये सुद्धा आली आहे. खरं तर स्त्री चरित्र किंवा स्त्रियांबद्दलचं लेखन हे बहुतांशी पुरुषांनी केलेलं आहे. म्हणजे पुरुषाच्या नजरेत स्त्री कशी पाहिजे, म्हणजे ती कशी आदर्श, कशी सुंदर, कशी काय असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी जणू काही पुरुषांनी ठरवलं असं मला कधी कधी वाटतं. कारण स्त्रीला आपलं मन मोकळं करण्याचं किंवा सांगण्याचं स्वातंत्र्य त्या काळात नव्हतं. अजूनही त्यासाठी आपल्याला झटावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. तर अगदी इतिहास काळापासून जर आणि पौराणिक काळापासून विचार केला तर ही गोष्ट जरा खूप दूर आहे साहित्यापासून. अगदी तुरळक नावं आपण घेतो की या विदुषी होत्या, गार्गी मैत्रेयी सारख्या विदुषी वेदकाळात होऊन गेल्या वगैरे, पण ही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी नावं आहेत. आणि अशा काळामध्ये मला महर्षी व्यासांच्या बद्दलचा आदर खूप खूप वाढतो आणि वाटतो. कारण त्यांनी महाभारतात निर्मिलेल्या ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत त्या अतिशय आपण कॉम्प्लेक्स्ड म्हणू शकू किंवा धारदार पण आहेत. त्यांची एक भूमिका आहे आणि ती भूमिका सगळ्या गोष्टींना बदल करणारी, म्हणजे ट्विस्टिंग पॉइंट आपण जो रायटिंगमध्ये म्हणतो, कथेला ट्विस्ट देणारा, अशा या सगळ्या स्त्री व्यक्तिरेखा खूप मोठ्या आणि सुंदर पद्धतीनं मांडल्यात. आणि त्याच स्त्री पात्रांना घेऊन ल मो बांदेकर यांनी एक नाटक लिहिलंय. सुंदर नाटक आहे. ल मो बांदेकरांची भूमिका महाभारताकडे बघण्याची ही इतिहासाकडे बघण्यासारखी आहे. आणि त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या मानवी व्यक्तिरेखा म्हणून आणि इतिहासातली पात्र म्हणून त्यांनी अभिव्यक्त करण्याचा कायम प्रयत्न केलाय. आणि त्यातलंच ल मो बांदेकरांचं व्यासकन्या हे नाटक. तर या नाटकातल्या पहिल्या पात्राचं मी आज अभिवाचन करणार आहे आणि पहिलं पात्र आहे गंगा. पण त्याआधी ल मो बांदेकर लेखक म्हणून किंवा त्यातला सूत्रधार म्हणून म्हणूयात आपण, एक आवाज आहे नाटकात, तो घेऊयात आणि नंतर आपण गंगा हे पात्र अभिव्यक्त करूयात. व्यास. महर्षी व्यास, कृष्णद्वैपायन व्यास हे महाभारताच्या कर्त्या. तू लिहिलास हा जय नावाचा इतिहास, खरं तर ते आहे महाभारताचं सिंहावलोकन. तटस्थतेनं निर्विकार वृत्तीनं तू कथन केलंस, घडून गेलेल्या एका महान पर्वाचा साक्षीदार. जशा घटना घडल्या तशाच कथन केल्यास. विजयांचे नगारे, पराजयाच्या वेदना, धर्म अधर्म, न्याय अन्याय,
नीती अनीती सगळी तोललीस तू कठोर न्यायाच्या तराजूत. सगळ्या धनुर्धरांना तू उभं केलंस अनंत काळासाठी. सृष्टीच्या अंतापर्यंत जन्मणाऱ्या प्रत्येक मानवासमोर प्रत्येक जण पाहतोय त्या प्रत्येकात स्वतःला, आणि तीच मोजपट्टी लावतोय स्वतःतल्या कृष्णधवल भावनांना. पुरुषांच्या या भावभावना जन्मापूर्वी जिथं स्फुरण पावतात, तो स्त्री देह उपेक्षित राहतो पुरुष प्रधान समाजात. पण तू त्यांनाही दिलास न्याय पुरुषांच्या बरोबरीनं. आज जाणूया. मी गंगा, गंगा नदी. नको नको, माता देवता पुण्य पावन सरिता, नकोत ते शब्द. कशाला हवीत ही आभूषणं? हो हो, माहिती आहे. नुसते शब्दच नसतात, गंध, फुलं, अक्षता आणि द्रव्य सुद्धा समर्पित करता तुम्ही माझ्यात. वर हातही जोडता. पण काय उपयोग आहे? ज्या हातांनी पूजा करता त्याच हातांनी घाण फेकता. कुठं गेला तुमचा भक्तिभाव? नाही नाही, मी हे रागानं नाही बोलत आहे. कशी रागावेन? वसा घेतलाय ना मी. सगळं सगळं पोटात घेऊन कुणावरही न रागवता धावायचा. कित्येक योजनं, कैक युग, कोटी कोटी मानवाच्या कल्याणासाठी कसलीही अपेक्षा न करता. व्रतच आहे ते माझं. पण कुणा एका काळी मात्र या माझ्या व्रताला तडा गेला होता. कसला म्हणून विचारता? माहीतच नाही जसं काही. एक इच्छा उत्पन्न नव्हती का झाली माझ्या मनात? अगदी सर्वसामान्य मानव स्त्रीसारखी. आठवा बघू? नाही ना जमत? मग ऐका. संसार सुखाची इच्छा. अपत्य प्राप्ती आणि संसार सुख. आणि अपत्य प्राप्तीसाठी विवाह बंधन आवश्यकच आहे, नाही का? केला धारण मानव देह आणि लागले फिरू माझ्याच किनारी. किती साधी होती माझी इच्छा, अगदी सर्वसामान्य मानव स्त्रीसारखी. पण प्रत्यक्षात केवढं भयान होतं तिचं स्वरूप. आम्हा देवलोकीच्या घटकांना मानव देह मिळतो तो औट घटकेसाठी. मानवासारखे फिरा, लग्न करा, मुलं बाळ होऊ द्यात. पण वेळ झाली, काळ संपला की सगळं सगळं टाकून माघारी जा. अगदी मानवी देह सुद्धा. स्वर्गलोकीची मेनका नवजात शकुंतलेला टाकून उगाच का गेली? आणि उर्वशी? काळाचं बंधन नसतं तर सम्राट पुरुरव्याची त्याच्या आयुष्यभर साथ नसती का केली तिनं? तरी सुद्धा किती भाग्यवान होती उर्वशी. सम्राट पुरुरवा, ज्याच्या कर्तृत्वाचे नगारे उभ्या आर्यावर्तात गरजत होते, असा राजा पती म्हणून. माझं कुठं एवढं भाग्य. पण मी ठरवलं, जो कोणी असेल त्याला असलेल्या मुदतीत तरी स्वर्ग सुख द्यायचं. इतकं इतकं की आयुष्यभर पुरेल असं. उरलेल्या आयुष्यात त्याला इच्छा म्हणून होता कामा नये दुसऱ्या स्त्रीकडे बघायची सुद्धा. मी माझ्याच किनारी अनंत योजन फिरले, ह्याच देहात, माझ्या सामान्य पुरुषाच्या शोधात. हो, सामान्यच. हा, पण जीवाला जीव देणारा हवा मात्र. पण प्रत्यक्षात मला मिळाला तो सुद्धा सम्राटच. सम्राट शंतनू, हस्तिनापूरचा राजा मला मिळाला. छे, मी मिळवला होता. खोट, त्यानंच मला मिळवली होती. मी त्याच्या
तोंडाकडे बघितलं तेव्हा माझा चेहरा मीच दर्पणात तर पाहत नाही ना, असंच वाटलं क्षणभर. जीव ओवाळून टाकला होता मी त्या पुरुषोत्तमावर. का नाही टाकणार? सम्राट शंतनूंची आर्यावर्तातली लोकप्रियता केवढी, चक्क पुरुरव्या इतकी. छे, काकणभर सरसच. अगदी उर्वशीनं माझा हेवा करावा इतकी. माझ्या जागी एखादी राजकन्या असती तर? छे, ती कल्पना सुद्धा नको. शेकडो अटी घातल्या गेल्या असत्या तिच्याकडे सम्राटांकडून. बावरून गेली असती बिचारी. पण मी देवलोकीची माहेरवाशीण. मला माझा तोरा सोडून कसं जमलं असतं? त्यांची एकही अट ऐकून न घेता मला माझ्याच अटी त्यांच्यावर लादायच्या होत्या. अटी? सम्राट शंतनूंना मी अटी घालायच्या? इतकं कृतघ्न व्हायचं? पण उपाय नव्हता. सम्राट शंतनूंशी माझा संसार फक्त एका तपाचा. 12 वर्ष पूर्ण झाली की सगळं टाकून मला माझा मानवी देह माझ्याच जलाशयात विसर्जित करायचा होता. त्यासाठी त्यावेळी सम्राटांकडून माझं वचनभंग झाल्याचं मी जाहीर करणार होते. उगाच काय एक मोघम वचन घेतलं होतं मी त्यांच्याकडून. मी जे काही करीन त्याला तुमच्याकडून विरोध होता कामा नये. ज्या दिवशी मी करत असलेल्या कृतीला तुम्ही विरोध कराल त्या दिवशी मी निघून जाईन. चक्क सांगून ठेवलं होतं सुरुवातीलाच. एवढं सोंग होतं ते माझं. कसा अगदी निर्भीडपणाचा आव आणून वचन घेतलं होतं मी. पण आत अशी धडधड सुरू होती. ज्यांनी मला अटी घालायच्या त्यांनाच मी अट घालत होते. खरं म्हणजे त्यांनी पाठ फिरवून निघून जायला हवं होतं. आणि गेले असते तर? पण किती सहजपणानं मान्य झाली माझी अट. पराक्रमाची झळारी लाभलेल्या त्या जन्मजात पौरुषाला ही विनयाची झालर कशी खुलून दिसली. अट मान्य करून सुद्धा महाराज कसे खुशीत होते. कठीण लाकूड पोखरणारा भ्रमर कमलदलात कसा बंदिस्त होऊन गेला होता अगदी. त्या दिवशी केवढ्या समाधानात मी देह विसर्जित केला माझ्याच जलाशयात. लगतची सकाळ सुद्धा केवढं भाग्य घेऊन आली माझ्यासाठी. मानव देह धारण करून मी किनाऱ्यावर येते तर तिथे हा असा वसुदेवांचा मेळा. 1, 2, 3 मोजून 8 वसुदेव रांगेत. क्षणभर घाबरलेच. वाटलं माझा निर्णय देवलोकात अमान्य झाला की काय? देवलोकीचा तो निषेध अष्टवसूंच्या मुखातून ऐकण्यापेक्षा मी कान झाकून घेतले. क्षमेसाठी अष्टवसूंच्या पायाशी वाकणार तोच. हे काही बाई विकली. सगळे वसू माझाच पदस्पर्श करू लागले. ते आले होते स्वर्गलोकीची मान्यता घेऊन माझ्याच स्वागतासाठी. स्वर्गलोकीचं भाग्य अष्टवसूंच्या पावलांनी माझ्या प्रासादापर्यंत पोहोचलं होतं. याशिवाय आणखी एक आनंदाची वार्ता दिली होती त्यांनी. हो, मलाच. एक एक करून ते 8ही वसू माझ्या पोटी जन्म घेणार होते. मृत्यूलोकात जन्माला येण्याचा त्यांना शाप मिळाला होता. तो माझ्या पोटी जन्म घेऊन ते फेडणार होते. त्यांना मिळालेला शाप केवढं वरदान होतं माझ्यासाठी. 12 वर्षाच्या त्या छोट्याशा काळात मी पत्नी होणार होते शंतनू महाराजांची. एवढंच? हस्तिनापूरची साम्राज्ञी, 8 राजपुत्रांची माता, भाग्यशाली सौभाग्य आणि सुफलित मातृत्व. आणि महाराज शंतनू 8 पराक्रमी पुत्रांचा पिता. उभ्या आर्यावर्तात हस्तिनापूरची एकछत्री सत्ता प्रस्थापित व्हायला मग कितीसा उशीर. सम्राटांनी वचनभंग केल्याचं निमित्त करून मी निघणार होते. खरं तर वचनभंग होणार होता माझ्या हातून. मानवी नियमांचं यात वर्णन कृतघ्नता म्हणून केलं जातं.
पण माझ्या पोटी येणारे 8 वसुदेव या कृतज्ञतेत बदल करणार होते. खरंच कालच्या भाग्यशाली दिवसाला जोडून चढतं भाग्य घेऊन आजची नवी सकाळ उगवली होती. भाग्य, हे कसलं भाग्य? हा तर अभिशाप, मातृत्वाची घोर विटंबना. अशी विटंबना एका स्त्रीला करायला स्वर्गलोकीचे अष्टवसू लावत असतील तर मानवातल्या दानवी पुरुषांना दोष का द्यावा? एक एक संवत्सराच्या अंतरात प्रत्येक वसू माझ्या पोटी जन्म घेणार आणि आणि बाई ग, पोटी येणारा तो प्रत्येक बाळ मी मांडीवर न घेता त्याला माझ्याच जलाशयात चिरविश्रांती देणार होते. नदी म्हणून विचार केला तर मला त्यात भयानक काहीच नसेल. पण 12 वर्षातल्या माझ्या मानवी मातृत्वाचं काय? सौभाग्यकांक्षिणी असूनही भ्रूणहत्या करायची एका कुमार कुलकलंकिनीसारखी. आणि माझे शंतनू, शाप अष्टवसूंना आणि तडफड त्यांच्या पितृमनाची. 8 पुत्रांची माता, हस्तिनापूरचा एकछत्री अंमल आणि चक्रवर्ती सम्राट शंतनू माझी सगळी सगळी स्वप्न धुळीला मिळत होती. उभ्या आर्यावर्तात माझा उल्लेख विकासाची सरिता म्हणून, पण प्रत्यक्षात हस्तिनापूरच्या प्रासादात पडणारं माझं पाऊल प्रासादाचं सगळं स्वरूप भकास करणारं होतं. उदरात प्रवेशणाऱ्या प्रत्येक वसूला मी विनंती करायची, पण एकानंही मनावर घेतलं नाही. प्रत्येकाचं म्हणणं एकच, मी गंगा नदी, स्वर्गलोकाहून आलेली पुण्यपावन सरिता, सृष्टीतलं चांगलं वाईट मंगल अमंगल सगळ्यांना माझ्या उदरात मी ठाव द्यायला हवा. तसे चपखल शब्द, अगदी संधी साधू. मानवी स्त्रिया म्हणतात ते काय खोटं? पुरुष जात म्हणजे फसवी. सगळे शब्दांचे बुडबुडे. पण मानव असून सुद्धा माझे शंतनू मात्र त्यातले नव्हते. फसवेपणाच म्हणायचा तर माझ्या अनुभवाला आला तो वसुदेवांचा. पण तरी सुद्धा मी माझा प्रयत्न सोडला नाही. कसा सोडू? थोड्याच काळात माझा मानवी देह नष्ट होईल, मग माझ्या वेदना संपतील. पण माझ्या शंतनूंचं काय? ना पत्नी ना वंशाधार. मला माझ्या शंतनूंना काही देऊन जायचं होतं. माझी ही तडफड 8व्या वसून थांबवली. मानवी देहात एक पूर्ण आयुष्य राहायचं त्यानं मान्य केलं. मला गगन ठेंगणं झालं. माझी लयाला गेलेली सगळी स्वप्न आता सत्यात उतरणार होती. एकाच पुत्राची माता असले तरी माझ्या देवव्रत आर्यवर्तात अद्वितीय असणार याविषयी मला खात्री होती. त्या दिवशी जरा उशिराच उठले. 8व्या मुलाची माता, 8व्या वसुदेवानं माझ्या पोटी जन्म घेतला होता नुकताच. असेच जन्माला आले होते ते 7 वसू, 7 पुत्र म्हणून. पण जन्माला येताच विसावले होते माझ्याच जलाशयात. याच हाताने दिली होती मुक्ती त्यांना. आता 8व्याची पाळी. मागच्या 7ही वेळा हात थरथरले, पाय अडखळले. यावेळी मात्र तसं काहीच होणार नव्हतं. सगळं कसं निर्धारानं घडत होतं. 7 वेळा आक्रंदन केलेलं माझं मातेचं मन आज निश्चिंत होतं. कारण अंधारात प्रत्यक्ष घडलेल्या त्या 7 कृतींचा आज प्रकाशात नुसता देखावा होता. क्षितिजाची कवाडं उघडून सूर्यदेवानं आकाशाच्या अंगणात प्रवेश केला. अगदी शंतनू महाराजांच्या दृष्टीस पडेल अशा पद्धतीनं मी निघाले. हातात गुंडाळलेलं नवजात अर्भक. मागे सम्राट शंतनू.
अष्टोप्रहर ज्यांच्यासाठी सुवर्णरथ तयार असायचा ते हस्तिनापूरचे सम्राट शंतनू आमच्या मागून पायीच येत होते. पुढच्या सगळ्या गोष्टी मी जशा योजल्या तशाच घडत गेल्या. माझ्याकडून माझ्या भयानक कृतीचं लटकं समर्थन, सम्राट शंतनूंचा मनापासून विरोध, माझा कांगावाखोर पण खराखुरा वाटणारा दृढनिश्चय आणि त्यावर महाराजांनी प्रणय भावना तुडवून पितृभावनेची गाठलेली ती गगनचुंबी उंची. अजून कानात घुमताहेत त्यावेळचे त्यांचे ते शब्द. जायचं असेल तर हो चालते, पण असलं हे अघोरी कृत्य आता मी होऊ देणार नाही. बाळ महाराजांच्या चरणावर ठेवून संतुष्ट मनानं मी त्यांचा घेतलेला कायमचा निरोप. सगळं सगळं कसं घडवल्याप्रमाणे घडलं होतं. 1.5 तपाचा कालावधी उलटला आणि माझ्या देवव्रतानं यौवनात पदार्पण केलं. बालपण, शैशव, तारुण्य त्याची सगळी सगळी रूपं माझ्या आत्म्यानं डोळे भरून बघितली. कशाची म्हणून कमतरता नव्हती त्याला. अगदी मातेच्या वात्सल्याचीही. ह्या 18 वर्षाच्या काळात त्याचा पिता होता शंतनू आणि माता होती त्याच देहातलं त्यांचंच मातृधर्मी मन. युवराज देवव्रताशिवाय त्या कोपऱ्यात दुसऱ्या कुणालाही स्थान नव्हतं. कुणा रतिरूपी सौंदर्यवतीला सुद्धा. आता वाट बघायची होती ती नव्या चेहऱ्याची. खाली मान घातलेली, लाजेनं अधिकच खुललेल्या चेहऱ्याच्या राजकन्येची. हस्तिनापूरच्या लौकिकाला साजेल अशा राजाची राजकन्या. अनुरूप राजकन्येच्या शोधात सम्राट शंतनू आर्यावर्ताच्या प्रवासाला निघणार होते. माझा आत्मा त्यांच्या सोबत वाटचाल करणार होता. माझा देवव्रत विवाहबंधनात अडकणार होता. आणि मग एखाद्या दिवशी महाराज दर्पणात आपलं रूप न्याहाळणार होते. आपल्या जावळात त्यांना काही रुपेरी केस दिसणार होते. दिसणार होती वार्धक्याची चाहूल. मग मात्र माझ्या बाळाची, युवराज देवव्रताच्या राज्यारोहणाची तिथी त्यांनी ठरवून टाकली असती. खरंच मी एक पराक्रमी पुत्र महाराजांना दिला होता. हस्तिनापूरचं साम्राज्यात रूपांतर करणारा. सम्राज्ञी गंगा राजप्रासाद सोडून गेली तरी प्रासादाला भकासपणाची अवकळा आली नव्हती. गंगा गेली तरी देवव्रताच्या रूपानं साम्राज्याच्या विकासाची गंगा प्रासादात प्रगटली होती. पण दुर्दैव, आर्यावर्ताच्या प्रवासाला निघालेला सुवर्णरथ गंगा किनारीच अडवला गेला. महाराजांच्या हृदय सिंहासनावरून माझ्या देवव्रताला एका स्त्रीनं हुसकून लावला. तिच्याशी नुसती दृष्टादृष्ट होताच महाराज सून आणण्याचं आपलं कर्तव्य विसरले आणि स्वतःच लग्न करण्याचं खूळ त्यांच्या डोक्यात शिरलं. त्या दोघांच्या वयात एका पिढीचं अंतर होतं. खरं तर हे लक्षात घेऊन तिनंच महाराजांना परतवून लावायला हवं होतं. पण कशी लावेल? तिच्या डोळ्यासमोर हस्तिनापूरचं साम्राज्ञीपद डोलत होतं ना. मग सरळ लग्न करायचं होतं आणि घ्यायचा होता तो पोटभर उपभोग साम्राज्ञीपदाचा. पण नाही, साम्राज्ञीपद बळकावलं ते बळकावलं, पण माझ्या देवव्रताचं युवराजपदही हिसकावून घेतलं. इतकं सगळं करूनही तिचं समाधान झालं नाही. जाळ्यातल्या माशासारखं त्याला तिनं राबवून घेतलं. आपली म्हातारपणातली सगळी गलित गात्र संतती राज्यावर बसवली आणि त्यांची सेवा करायला माझ्या पुत्राला भाग पाडलं. तिच्या पोटचा तो जरा जर्जर विचित्रवीर्य आणि त्याची ती पोरं, आंधळा धृतराष्ट्र आणि पांगळा पांडू. हस्तिनापूरची कीर्ती दिगंत पसरावी म्हणून माझ्या मुलाच्या रूपानं मी एक स्वर्गारोही दिव्य अक्षत महाराजांना दिला होता.
पण तिनं त्या जगज्जेत्याची गती रोखून त्याला जाळ्यातला मासा करून टाकलं. इतकं सगळं करणारी ही स्त्री कुणी राजकन्या नव्हती, ती होती 1.5 दमडीची धीवर कन्या, मत्स्यगंधा, सत्यवती. धन्यवाद श्रोते हो. आपल्याला हे अभिवाचन कसं वाटलं ते जरूर कळवा आणि आमची साहित्याची सफर सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या वेळेला ल मो बांदेकर यांच्या व्यासकन्या नाटकातलं दुसरं पात्र घेऊन मी आपल्या भेटीला येतेय. नमस्कार.